मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ह्या आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. आज तुम्ही विचार करत असाल की हे काय मी झोपून बोलतोय, पण मित्रांनो तुम्हाला मी विशेष एक सांगतो. मी पुण्यात राहायला हो, कंपनीत कामाला जातो. 8 तासाची ड्युटी आहे आणि कंपनीत आलो की सरळ घरी येतो. घरी आलो की जेवण करतो आणि जेवण केल्यावर म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसतो. आणि एक काळ असा होता की घरी आलो की मस्त कुठंतरी अंतराक्षी खेळणे, काहीतरी गप्पा गोष्टी करणे. पण हे मोबाईल आलेत ना, तसं ह्या मोबाईलचं एवढं नुकसान आहे ना मित्रांनो की भरपूर. याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. आता मी माझ्या घरामध्ये मोबाईलचं इंटरनेट चालत नव्हतं, त्याच्यामुळे मी घरात वायफाय बसवलं. चला म्हटलं वायफायनं थोडासा विरंगुळा होईल. पण मला माहीत नाही की त्या वायफायचे एवढे दुष्परिणाम होते म्हणून. त्यातलं आता पहिलं तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. हे बघा माझ्या शेजारचं, नुसतं त्या वायफायचं पिसं लागलेलं आहे बिलकुल. हे बघा कानात हेडफोन टाकलेला आहे, मोबाईल आहे, त्याला वायफाय कनेक्ट आहे. म्हणजे 2 मिनटं बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. आता हे झालं एक उदाहरण. आता एक दुसरं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे माझं पिलू काय करून राहिलं, हे बघा आहे. म्हणजे ह्या मोबाईलमुळे ते खरंच म्हणतात की दुनिया एकलकोंडी झाली. हां, नाही इकडे पोराले बोलायला चान्स आहे ना इकडे. आणि त्यात एक विशेष सांगतो. इथंसा लाईट येते मोजून 1 ना 2 वेळ, पण जाते कमीत कमी 10 ते 20 वेळ. असं वाटते की लाईट गेलेली बरी. किमान ती लाईट गेल्या आता गप्पा गोष्टी तरी करतो. आता परवा दिवशी मी काही ब्लॉग बनवला नाही, पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवलंच तुम्ही की फर्स्ट टाईम आम्ही अंताक्षरी खेळलो. अंताक्षरी त्याच्यामध्ये मी खेळलो, माझी ही जोडीदार खेळली आणि हे माझं पिलू. मस्त छान वाटलं मित्रांनो. बस आता कसं आहे, वायफायचे काही फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहेत. नुकसान तर मी तुम्हाला दाखवले. हे बघा, म्हणजे थोडंसं आता लक्ष केंद्रित झालं त्याच्यामुळे त्यांना दिसलं ना की मी काय करतो म्हणून. आणि घरामध्ये असं बोरिंग वाटते. एखादा जर घरात टी व्ही असला तर किती बरं वाटेल. तर मित्रांनो, 24 इंची नाही, 32 इंची नाही, डायरेक्ट 43 इंची टी व्ही घेतला. दिसलं तर मला 43 इंची टी व्ही घेतला, पण तो पाहायला सुद्धा टाईम नाही आहे. मग आता तुम्हीच सांगा, ह्या इंटरनेट युगाचे फायदे आहेत का नुकसान आहे? एवढं सारं मी बोलतोय, हे पिलू पण ऐकतंय, हे बघा, आणि ते पण ऐकतं, पण एकही मोबाईल ठेवायला तयार नाही. आता तुम्हीच सांगा काय करा. तुम्ही टीव्ही पॉवर ते का सांगा. हां, तुम्ही टीव्ही पॉवर अरे मग मी टी व्ही एकटा तुम्ही बोलायला, तुम्हालाही पाहायचं होतं ना टी व्ही. हां, हे बघा, ठेवता का मोबाईल तू? हां, ठेवता का मोबाईल? का नाही, मोबाईल ठेवता की नाही एवढं सांग मला. तुमचं काम तुम्ही करा, मला काम नाही करू राहिली. माहिती आहे मला ब्लॉग चालू आहे. मी काही नुसतं मोबाईल घुसेल नाही. कानात जरी हेडफोन आहे ना तर लक्ष इकडे इकडे आहे हां ना, कान. हां, बरं. हां, तू रे पिलू इकडे बघ, ठेवला ना. बघू. हे काय हां, ठेवला ना. इथे कटिंग कधी करतो बाबू तू? कटिंग घरी गेल्यावर हां, गावले गेला गावाले कोण अति कोण नाही? नाही तिने सकाळ रविवार आहे, नाही उद्या कटिंग कोण घे. ते बघा, त्या टी व्हीली राग आला, कुठं गेली, बंद पडली ऑटोमॅटिक. वरती नाही, कॅम्प्युटर आहे तो. कॅम्प्युटर पण घेतला मित्रांनो. कॅम्प्युटर अजून काय सांगा तुम्हाला. तर असा आहे आमचा हा चुलबुली फॅमिली परिवार. माझं बारकं पिलू गावाकडेच आहे, ते काय अजून आलं नाही. तर मित्रांनो, हा एक छोटासा मनोरंजनपूर्वक मी व्हिडिओ बनवलेला आहे. हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे रिॲलिटी आहे, एक लक्षात घ्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.